दहीहंडीचा सराव करताना एका बालगोविंदाचा मृत्यू झाला। त्या पार्श्वभूमीवर बालगोविंदांवर बंदीची मागणी पुन्हा जोर धरते। सणांचा झालेला इव्हेंट, राजकारणाने केलेला जीवघेणा खेळ, या सगळ्यावर झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी मांडलेली ही संपादकीय भूमिका। गोविंदा 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 महाराष्ट्रात सण आणि उत्सव साजरी करण्याची मोठी परंपरा आहे। पूर्वी ही परंपरा तशी निरागस होती। श्रावणात माहेरवाशिणी गावागावातल्या झोपाळ्यांवर गाणी गात होत्या। दसऱ्याला सोनं लुटून वीर नदी ओलांडत होते। वाजत गाजत नाचत गणपती येत होते। रांगोळ्यांच्या पावलांनी गौरी येत होत्या। रंगपंचमीच्या रंगात आमचं मन आणि शरीर रंगत होतं। या सर्व सणांमधून आमची कला विकसित होत होती। पण आता काळ बदलला। बाजारीकरण सर्व क्षेत्रात आलं। आमचा सांस्कृतिक व्यवहार तरी त्यातून कसा सुटणार? माध्यम प्रायोजक, इव्हेंट मॅनेजर्स पुढे आले। त्यात पैसा आला, प्रसिद्धी आली, अर्थातच मग राजकारणही आलं। या उत्सवातला बटबटीतपणा, सवंगपणा इतक्या जोरकस आणि हिणकसपणे समोर आलाय की आलेली सांस्कृतिक भोवळही लक्षात येऊ नये। इव्हेंट करणं म्हणजे सण साजरा करणं हेच समीकरण बनलं। सत्तेच्या राजकारणातली कुरघोडी मग सांस्कृतिक क्षेत्रातही स्थिरावली। अधिक उंच, 8 थर, 9 थर, 10 थर, गिनीज बुक, 11 लाख सोन्याची हंडी, 25 लाख दिवसभर मीडियातून मिळणारी प्रसिद्धी, एक अफलातून झिंग नशा चढली। उत्सवी मनाला आणि तरुण देहाला मग होरा कुठला राहणार? आत्ताच नवी मुंबई सांदपाडा परिसरातला एक अवघ्या 14 वर्षांचा गोविंदा दगावला। आता ही संख्या आणखी वाढवली नाही म्हणजे मिळवलं। सणांचा वापर समाजाला एक झिंग नशा द्यायला फक्त होतोय ही गोष्ट चिंताजनक आहे। आणि म्हणूनच काही प्रश्न उपस्थित होतात। हा बिभत्सपणा आणणारी राजकारणी मंडळी आपल्या मुलांना का बरं वरच्या थरावर चढवत नाहीत? जखमी गोविंदांना मदत करून आपल्या चुकांची परतफेड करण्याचा राजकारणी मंडळींचा हा प्रयत्न आहे का? राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी ही नेते मंडळी या जीवाचा खेळ थांबवतील की नाही? सरकार चित्रपटात गोविंदा गोविंदा गोविंदाची ट्यून प्रसंगाची भयानकता दाखवण्यासाठी अफलातूनपणे दाखवली आहे। ती अंगावर शहारा आणणारी आहे। आमचे सण जवळ येताच ती ट्यून आमच्या कानात वाजायला लागते। यापुढे गोविंदाच्या सणात एकदा तरी श्रीकृष्णाची बासरी ऐकायला मिळू दे। कृष्णाष्टमीचा हा सण कंसाष्टमी नको होऊ दे। डॉक्टर उदय निरगुडकर, मुख्य संपादक, झी 24 तास। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।